नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज आपण अजून एक नवीन छानशी वस्तू बनवूया. मी इथे आता आज बनवणार आहे चौरंगासन. पहा, मी इथे चौरंगाचे मेजरमेंट घेतले आहे. चौरंग शक्यतो 16x16चेच असतात आणि प्रिलसाठी इथे मी 6.5 इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. जी आपल्याला प्रिल लावायची आहे त्याच्यासाठी ह्या 6.5 इंचाच्या पट्ट्या आणि त्याला आपण अशा छानशा प्लेट मारून घेणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपण चौकोनी कापड घेतलेलं आहे ते 16x16 इंचाचा चौरंग असल्यामुळे 16x16 घेऊन 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी सोडलेलं आहे. तेवढंच 1 इंच म्हणजे 17x17चे तुम्ही दोन्ही कापड घ्या, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आपण वापरणार आहे. आणि अशा प्रिल तयार करून घ्या जेणेकरून आपल्याला सोपं जाईल जोडता वेळी. आणि ज्या वेळेला प्रिल पूर्ण तयार होईल तेव्हा एकदा जे कापड घेतलेलं आहे त्याच्याबरोबर अगदी ती प्रिल होत आहे की नाही हे मेजरमेंट पूर्ण व्यवस्थित करून घ्या. म्हणजे जेव्हा आपण प्रिल जोडेल तेव्हा बिलकुल त्रास होणार नाही, अतिशय परफेक्ट अशी होईल. हे आपलं कापड आता खालती ठेवायचं, नंतर हे वरून ठेवून याला शिलाई करून घ्यायची जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. पण जी प्रिल आहे ती इथे वरती जोडल्यामुळे धागे दोरे निघणार आहेत, म्हणून आपण याला इथे अशी आतमध्ये स्टिच करून घ्यायची आहे. पूर्ण चारी बाजूनी इथे अशी शिलाई करून त्याच्यानंतरच आपण याला वरतून असं जे आपलं अस्तरचं फॅब्रिक आहे ते वापरणार आहे. याच्यामुळे आपले 2 फायदे होणार आहे. एक तर आपली स्टिचिंग सुंदर होणार आहे, बिलकुल ही इकडे तिकडे धागे दोरे दिसणार नाहीत, फिनिशिंग खूप छानच येणार आहे. आणि आपण फिनिशिंग छान केल्यामुळे आपण कसं काम करतो किंवा आपण कोणत्या प्रकारचे टेलर आहे हे लोकांना समजतं. म्हणून नक्कीच ह्या फिनिशिंगकडे जास्त लक्ष द्या. छोट्याशा गोष्टी आहेत ज्या टेलरिंगमध्ये आपण फॉलो केल्या तर नक्कीच उत्तम टेलर बनू शकतो. आणि इथे पहा, चारी बाजूने अशी शिलाई मारून घेतली की छानच सुंदर फिनिशिंग होणार आहे. आणि ही बाजू आपली आतमध्ये गेल्यामुळे कुठेही धागा निघणार नाही. आणि 2 गोष्टी इथे होणार आहेत की हे जे आपलं आसन तयार होणार आहे ते 2 in 1 अशा पद्धतीने होणार आहे, कारण एका बाजूने डिझाईन आहे आणि एका बाजूने हे प्लेन फॅब्रिक येणार आहे. म्हणून असं केलं तर पहा किती सुंदर, एकच वस्तू आपण 2 वेळा त्याचा वापर करू शकणार आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू ट्राय करायला पहा. झालं, इथे पहा माझी शिलाई मारून. आणि अजून याला सुंदर दिसण्यासाठी मी इथे लेसचा वापर करणार आहे. पहा, दोन्ही बाजूने याचा तुम्ही यूज करू शकता. किती छान दिसत आहे पहा. तुम्हाला लेस आवडत असेल तर नक्कीच इथे तुम्हाला आवडणाऱ्या पद्धतीची लेस लावा. लेस लावल्यामुळे अजूनच सुंदर छान असा लुक येतो. इथे पहा, मी याला लेस बसवून घेणार आहे. तुमच्याकडे मशीन आहे, तुम्हाला शिलाई काम येत आहे आणि मशीन पडून आहे, शिलाई काम करायचा कंटाळा आलाय, तरीही तुम्ही अशा छोट्या छोट्या वस्तू बनवून तुमची आवड जपू शकता. स्वतःची आवड जपायला शिका. खरोखर आपली आवड स्वतः जर आपण जपली तर आपल्याला आनंदच मिळतो. आणि अशा गोष्टीतून सुद्धा तुम्ही तुमची सुरुवात करू शकता, तुमच्या बिझनेसची सुरुवात करू शकता. देवाच्या असंख्य अशा वस्तू आहेत ज्या आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्या बनवून सुद्धा तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. जसं की कमळासन आहे, आपल्या मंदिरामध्ये देवाच्या अंतरण्यासाठी जे आसन बनतं ते आसन आहे, समय आसन आहे. माझ्या चॅनलवरती मी बऱ्याच प्रकारचे आसन दाखवलेले आहेत. तशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीने येत असतील तर तिथूनही तुम्ही आपली सुरुवात करू शकता. फक्त गरज आहे ती सुरुवात करण्याची. आणि सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आपण जर व्यस्त राहिलो तर आपल्याला मस्त राहायला मदत होते. म्हणून नक्कीच व्यस्त राहा, स्वतःच्या आवडी जपायला शिका. स्वतःच्या आवडी जपल्यामुळे आपण आनंदी होतो आणि आनंदी राहिल्यामुळे आपण खुश राहतो. खुश राहिल्यामुळे आपल्याला समाधान मिळतं. आणि नक्कीच आत्ताच्या ह्या धावत्या जगात समाधानी राहण्याला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. म्हणून नक्की छोट्या छोट्या गोष्टीतून समाधान मिळवा, आनंदी राहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.